नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला करायचं म्हणजे प्रॉब्लेम सेट 3. पहिला क्वेश्चन जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, तो तुम्ही करा. दुसरा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, लाईन एल टचेस सर्कल विथ सेंटर ओ ॲट पी. हे सेंटर ओ आणि लाईन पी ला टच करता येते. आपण जर ओ पी इथे जॉईन केलं तर आपल्याला काय मिळते, तर ओ पी परपेंडिक्युलर होईल आणि ओ पी रेडियस पण होईल. ओ पी परपेंडिक्युलर काय होईल, एकाच पॉईंटवर टच करतो, याचा अर्थ लाईन एल जी आहे ती टँजंट आहे. लाईन एल काय इथे स्पर्शिका आहे, टँजंट आहे. मग आता काय असतं टँजंट प्रॉपर्टी, तर सर्कलला रेडियस आणि टच पॉईंट यांना जोडणाऱ्या ठिकाणी काय होतो, 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. पुन्हा काय दिले, इफ रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर, त्याचा अर्थ ओपीचं अंतर दिले आपल्याला 9 सेंटीमीटर. आणि खाली काही क्वेश्चन विचारले आपल्याला, काय काय विचारले बघा. डिस्टन्स बिटवीन ओपी इज किती, वाय. डिस्टन्स बिटवीन ओपी किती असणार आहे, रेडियस एवढंच म्हणजे 9. का बरं, तर रेडियस आहे म्हणून नाही 9 सेंटीमीटर येते. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, वेअर डज द पॉईंट क्यू लाई. ओ क्यूचं अंतर जर 8 असेल तर काय होतं बघा, 8 ओ पासून 8 सेंटीमीटर अंतरावरती क्यू बिंदू कुठेही घेतला आपण तर तो सर्कलच्या आतमध्येच येणार आहे. मध्ये काय विचारलं आपल्याला, जर डिस्टन्स बिटवीन ओ अँड आर 15 सेंटीमीटर असेल, हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट आर लाईज ऑन लाईन एल असं विचारलेलं आहे. ओ आरचं डिस्टन्स जर 15 सेंटीमीटर असेल, बघा जर हे 9 सेंटीमीटर याच्यापेक्षा जास्त 15 सेंटीमीटर अंतर घेऊन जर आपण या रेषेवरती दोन्ही बाजूला एक एक चाप ओढला तर 2 लोकेशन्स आपल्याला मिळतील या रेषेवरती. समजा एका वेळेला आर इथं आला आणि एका वेळेला आर जो आहे तो इथं आला. मग आता हे 2 पॉईंट्स आहेत आर आर साठी. आता इथे हा जो आपण ओ आर जोडलं समजा इथे, किंवा इकडचं ओ आर जोडलं, तर काय मिळते आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल मिळेल तुम्हाला. तुम्हाला काय दिलेलं आहे, ओ आर याच्यातलं अंतर दिलेलं आहे 15. एक तुमच्याकडे अंतर ऑलरेडी आहे इथे 9. पायथागोरसच्या थेरमवरून तुम्ही आर पी किंवा पी आर हियर. लाईन एल टचेस सर्कल ॲट पी, एकाच पॉइंट मध्ये टच करते, देअरफॉर एल इज टँजंट. एल इज टँजंट. आता बाय टँजंट थेरम काय मिळतं आपल्याला, ओपी परपेंडिक्युलर आहे लाईन एल ला, किंवा ओपी आणि पुढे आर बिंदू घेऊन ओपी आरचा अँगल किती होणार आहे, 90 डिग्रीच होणार आहे. आता ही एक गोष्ट झाली. आपल्याला पहिलं काय काढायचं, ओपी डिस्टन्स बिटवीन ओपी काढायचं. अँड ओपी इज काय होतं इथं, ओपी इज रेडियस ऑफ सर्कल. ओपी इज रेडियस ऑफ सर्कल, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ओपी इज इक्वल टू, रेडियस किती दिलेलं आपल्याला 9 सेंटीमीटर. हे झालं पहिलंच उत्तर. दुसरं काय विचारलेलं आहे, इफ डिस्टन्स बिटवीन ओ क्यू, डिस्टन्स बिटवीन ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, देअरफॉर. आता रेडियस पेक्षा लहान अंतर आहे म्हणजे कुठं असणार आहे तो, देअरफॉर क्यू लाईज इनसाइड द सर्कल. क्यू लाईज इनसाइड द सर्कल. तिसरा क्वेश्चन काय विचारलाय बघा, ओ आर. तिसऱ्या क्वेश्चन साठी पोझिशन विचारलं, लोकेशन किती आहेत, देअर किती पॉसिबिलिटी आहेत, देअर आर 2 पॉसिबल लोकेशन्स ऑफ आर ऑन either side of P on line L. either side म्हणजे इकडे दिले असेल किंवा इकडे दिले असेल. आता 2 पॉसिबल लोकेशन जर डिस्टन्स बिटवीन पी आर आपल्याला काढायचं आहे इन ट्रायंगल ओ पी आर. काय दिलेलं आहे, अँगल ओ पी आर इज इक्वल टू 90 डिग्री. कशामुळे लिहिलं तुम्ही, हे सिद्ध केलं एकदा, आता लिहायची गरज नाही, लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, टँजंट थेरमवरून लिहिलंय. त्याच्यानंतर बाय पायथागोरस थेरम, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. ओ आर ची किंमत तुम्हाला सांगितलेली आहे, किती सांगितलेली आहे, 15.
त्याचा वर्ग बरोबर OP ची किंमत किती आहे तर 9. 9चा वर्ग अधिक PR काढायचा आहे आपल्याला. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळते 15चा वर्ग म्हणजे 225. हे 9 वर्ग 81, 9चा वर्ग 81 इकडे आल्यानंतर वजा होतील, वजा 81. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला 225 वजा 81 म्हणजे 144. देअरफॉर PR इज इक्वल टू किती मिळते अधिक वजा 12, पण अधिक वजा 12 घ्यायचं नाही तर डिस्टन्स असल्यामुळे फक्त अधिकच देऊ आपण. 12 सेंटीमीटर. काय काढायचं होतं आपल्याला डिस्टन्स बिटवीन PR. डिस्टन्स बिटवीन PR किती आलं 12 सेंटीमीटर. फक्त लिहिता आलं तुम्हाला हे गणित की झालं, याच्यात काही अवघड नाही. तर क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, एक सर्कल दिलेलं आहे. या सर्कलमध्ये काय सांगितलेलं आपल्याला तर LK किंवा KL जे ते टँजंट आहे, M सेंटर आहे त्याचं. आता हे जर सेंटर असेल तर काय मिळतं आपल्याला, हे जर सेंटर असेल तर इथे आहे की नाही हा ML जोडल्यानंतर इथे 90 डिग्रीचा अँगल आपल्याला मिळेल. का बरं टँजंट थेरमनुसार. टँजंट थेरमनुसार आपल्याला इथे 90 डिग्रीचा अँगल मिळेल. आपल्याला MK चं माप दिलेलं आहे. MK चं माप किती दिलेलं आहे 12 दिलेलं आहे पूर्ण. KL चं माप दिलेलं आहे आपल्याला 6√3. आता काय काढायचं आपल्याला त्याच्यानंतर रेडियस काढायचं म्हणजे ML काढायचं. पायथागोरसचा थेरम आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे ML काढू शकता, किंवा दुसरी प्रॉपर्टी तर वापरू शकतो आपण, ते म्हणजे आपल्याला अँगल K आणि अँगल M पण काढायचं. आता बघा जर 90 डिग्रीचा अँगल असेल तर या दोन प्रॉपर्टीज आपल्याला आधी लक्षात ठेवाव्या. 30 60 90 आणि 45 45 90. याच्यापैकी कुठली तरी एखादी प्रॉपर्टी तर बसणार आहे. आता कुठली प्रॉपर्टी बसणार आहे आपल्याला शोधायचं. हायपोटेन्यूस आहे, एक साइड आहे, या दोघांमधला रेशो काढूया. या रेशोवरून आपल्याला या अँगलचं माप मिळेल, या अँगलचं माप मिळालं की या अँगलचं माप मिळतं आपल्याला. एक गोष्ट बघूया काय काय मिळतं आपल्याला. बघ here KL is tangent, therefore by tangent theorem angle MLK is equal to 90 degree. आता तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. पायथागोरस थेरम वापरलं तर फक्त काय होईल की तुम्हाला एकच सिद्धता होईल, दुसऱ्या सिद्धतेला परत एकदा प्रॉपर्टी वापरून चेंज करावं लागेल. त्यामुळे एकच प्रॉपर्टी आपण वापरूया. इन ट्रायंगल MLK अँगल L इज इक्वल टू 90 डिग्री. बघ या अँगलचं माप पडायला पाहिजे अँगल Mचं, मग त्याच्या अपोजिट साईड काय त्याची LK अपॉन हायपोटेन्यूस किती आहे MK. हा रेशो काढून बघूया आपण किती मिळते. LK ची किंमत किती आहे 6√3, MK ची 12, 6(1)6(2) म्हणजे √3/2 आलं. आता √3/2 जर हा रेशो आला असेल तर अँगल M चं माप किती मिळतं तुम्हाला. देअरफॉर अँगल M इज इक्वल टू 60 डिग्री. का बरं जर एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोणाचं माप 60 अंश आहे आणि दुसऱ्या कोणाचं 30 अंश असेल तर 30-60चा माप प्रॉपर्टी काय सांगते तुम्हाला, 30 अंश कोणासमोरची बाजू जी आहे ती कर्णाच्या अर्धी असते आणि 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या किती पट असते वर्गमुळात 3/2 पट असते. आता इथं काय मिळालं तुम्हाला या दोन बाजूंचं गुणोत्तर काढलं तुम्ही, किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता LK इज इक्वल टू LK काय 60 डिग्रीच्या अपोजिट साईड किती आली ती हायपोटेन्यूस इंटू √3/2. याचा अर्थ काय अँगल M इज इक्वल टू 60 डिग्री. कशावरून लिहिलं आहे बाय 30 60 90 डिग्री प्रॉपर्टी किंवा थेरम. अँगल M प्लस अँगल L प्लस अँगल K इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. अँगल M चं माप आहे 60, L ची किंमत आपण काढलेली आहे 90 डिग्री, अँगल K चं आपल्याला मापात आहे ते मिळेल इज इक्वल टू 180 डिग्री. बघ 60 प्लस 90 150 प्लस अँगल K इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल K इज इक्वल टू 180 मायनस 150 विच इज इक्वल टू 30 डिग्री. काय काढायचं आपल्याला अजून तर रेडियस काढायची. आता रेडियस कशी मिळेल त्याची अँड ML इज इक्वल टू 1/2 इंटू MK. ही किंमत तुम्ही तिथं पण काढू शकता किंवा इथं पण काढू शकता डायरेक्ट. देअरफॉर 1/2 इंटू 12 विच इज इक्वल टू 6. एकक दिलेलं नाही आपल्याला त्यामुळे युनिट 6 युनिट.
फोर्थ क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, ओ सेंटर असलेले एक सर्कल दिलेले, सेगमेंट ए बी ए सी जे आहेत त्याच्या टँजंट सेगमेंट असं सांगितलेले, रेडियस दिलेली आर, लेंथ ऑफ ए बी तुम्हाला सांगितलेले आर आहे म्हणून, आणि प्रूव्ह करायचे ए बी ओ सी हा जो आहे तो स्क्वेअर आहे. आता स्क्वेअर असण्यासाठी ज्या प्रॉपर्टी आहेत की नाही त्या तुम्हाला माहिती पाहिजे, ऑल साईड कॉन्ग्रुएंट पाहिजे त्याचे, सगळे अँगल 90 डिग्रीचे. आता इथे बघा एक गोष्ट आपल्याला मिळते डायरेक्ट, म्हणजे ओ बी जर आपण जोडलं आणि ओ सी जोडलं तर हा जो अँगल तयार झालेला आहे इथे आणि इथे, हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे असतील टँजंट थेरम म्हणून. का बरं, तर ए बी आणि ए सी टँजंट असं सांगितलेलं आपल्याला. आता हे टँजंट जर असतील तर हे माप किती होणार आहे टँजंट थेरमनुसार 90 डिग्रीचं, हे पण 90 डिग्रीचं, म्हणजे दोन अँगल तर झाले. आता अजून एक गोष्ट काय राहिली इथे, ओ बी जर आपण बघितलं तर याचं माप आपल्याला सांगितलेलं आहे रेडियस आहे म्हणजे आर आहे, मग ओ सी सुद्धा रेडियस आहे म्हणजे किती आहे आर आहे. अजून एक गोष्ट आपल्याला सांगितली ती म्हणजे ए बीचं माप आर सांगितलं आहे. जर ए बीचं माप आर असेल तर ए सीचं माप सुद्धा किती असेल आर. एकाच पॉईंटमधून जर दोन टँजंट काढलं तर दोन्हीचं माप किती असतं सारखं असतं. आता ऑल साईड कॉन्ग्रुएंट झाल्या. आता राहिला प्रश्न फक्त अँगलचा. आता अँगल कशी इक्वल दाखवायची बघा, जर वरचा ट्रायंगल आपण बघितला ए बी ओ, त्याच्यामध्ये काय मिळतं, हे रेडियस आहे हे रेडियस आहे म्हणजे आर आर, दोन्ही माप इक्वल झाली म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल झाला. आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर त्याचे दोन अँगल सुद्धा काय असतील कॉन्ग्रुएंट असतील, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट, मग या दोघांची मिळून बेरीज किती असणार आहे 90 डिग्री. का बरं, तर त्यातलं एकाच माप 90 अंशाचं गेलं म्हणजे दोस्त राहिलेली दोन कोणाच्या मापाची बेरीज किती आहे 90 अंश. मग एकाचं माप किती मिळेल तुम्हाला इथं 45, याचं किती मिळतंय 45. सिमिलरली तुम्ही खालच्या ट्रायंगलमध्ये सुद्धा सिद्ध करू शकता की याचं 45 याचं 45 आणि पूर्णचं माप मग 90 अंश, याचं पण पूर्णचं माप 90 अंश. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो इथे की हा स्क्वेअर आहे म्हणून. एक एक गोष्ट बघूया इथे काय काय मिळते आपल्याला. आपण जे काय का इथे जोडले ते लिहून घेऊ, जॉईन ओ बी अँड ओ सी हिअर ए बी अँड ए सी आर टँजंट्स किंवा टँजंट सेगमेंट. Therefore, by tangent theorem, दोन थेरम आपल्याला वापरायचे. आता थेरम कुठला आहे, टँजंट थेरमनुसार ओ बी ए या अँगलचं एक माप मिळेल आपल्याला. अँगल ओ बी ए इज इक्वल टू अँगल ओ सी ए इज इक्वल टू 90 डिग्री. हे इक्वेशन नंबर 1. अँड बाय टँजंट सेगमेंट थेरम, त्याच्यावरून काय मिळतं आपल्याला, दोन्ही सेगमेंट इक्वल असणार आहेत. ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू आर, इक्वेशन नंबर 2. आता अजून एक गोष्ट काय आपल्याकडे, तर ओ ए आणि ओ बी आणि ओ सीचं माप, ओ बी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू किती आहे आर. का बरं, रेडियस ऑफ सर्कल आहे. बघ एक गोष्ट झाली, सगळ्या बाजू सारख्या झाल्या. आता राहिलेला अँगलचा प्रश्न. नवीन ट्रायंगल, वरचा एक ट्रायंगल घेऊया आणि सिमिलरली खालचा ट्रायंगल सांगूया. नाव इन ट्रायंगल ए बी ओ कसंही घ्या, ओ ए बी घ्या, ए बी ओ घ्या, ए बी ओ ए घ्या, ए बी ओ काय काय सारखं मिळेल तुम्हाला, ए बी इज इक्वल टू बी ओ किंवा सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट बी ओ. कशावरून दिलं तुम्ही, फ्रॉम 2 and 3. या दोन्हींचं जर इक्वल केलं आपण कॉम्बिनेशन काय मिळतं, ए बी इक्वल टू ए सी इज इक्वल टू आर, ओ बी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू आर. याचा अर्थ हे सगळे माप सारखे आहेत, ए बी ए सी ओ बी ओ सी, म्हणजे ए बी आणि बी ओ किंवा ओ बी सारखं झालं. आता देअरफॉर ट्रायंगल ए बी ओ इज आयसोसेलेस ट्रायंगल, किंवा डायरेक्ट जरी लिहिलं अँगल इक्वल तरी चालतं. देअरफॉर कुठले अँगल इक्वल झाले आता, किंवा लेट अँगल बी ओ ए इज इक्वल टू अँगल बी ओ ए इज इक्वल टू एक्स. कशावरून दिलेलं आपण, प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आता अँगल सगळ्यांची बेरीज, अँगल ए बी ओ प्लस अँगल बी ए ओ प्लस अँगल बी ओ ए इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरून दिले, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. ए बी ओचं माप किती आहे तुमच्याकडे, ए बी ओचं माप आहे 90 डिग्री.
दोघांचं माप किती पकडलं तुम्ही? x6 पकडलं. Therefore 2x is equal to किती मिळतंय? 180 minus 90 which is equal to 90 degree. Therefore x is equal to किती होईल? 90 upon 2 which is equal to 45 degree. हे झालं एक. आता x काय होतं आपलं? तर BOA आणि BAO या दोघांचं माप म्हणजे या दोन कोणांचं माप किती मिळालं आपल्याला? 45. सिमिलरली हा प्रश्न जो आहे तो आपण सिमिलरली असं लिहू शकतो. इथे ट्रायंगल ACO मध्ये सुद्धा RR इक्वल आहे म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल आहे. इन आयसोसेलेस ट्रायंगल ACO angle OAC is equal to angle AOC किंवा COA is equal to 45 degree. Now आता अँगल BOC चं माप आपण जरा काढू. अँगल BOC is equal to अँगल BOA प्लस अँगल काय AOC किंवा COA. नंबरिंग करूया का? 2 and 3 झालं. त्याच्यानंतर अँगल लिहून टाकूया. देअरफॉर अँगल सगळे अँगल झालेत आपल्याकडे. तर BOA आणि COA बघा 45 अँड अँगल BAC काय म्हणते आपल्याला? अँगल BAO दोन भाग त्याची बेरीज होईल. BAO अधिक CAO किंवा OAC. त्याचं पण माप किती आहे? 45 plus 45 which is equal to 90 degree. हे कशावरून दिलं आपण? फ्रॉम 4 and 5. Therefore आता नाव काय झालं आपल्याकडे बघ. या क्वाड्रिलॅटरल मध्ये इन क्वाड्रिलॅटरल कुठला आहे तो? ABOC मध्ये काय मिळालं तुम्हाला? AB is equal to BO is equal to OC is equal to CA and angle A is equal to angle B is equal to angle O is equal to angle C is equal to 90 degree. सगळ्यांचे माप सारखे झाले बाजूंचे आणि कोन पण 90 अंशाचे झाले. Therefore quadrilateral ABOC is square. ABOC काय असेल? स्क्वेअर असेल. आपल्याला एक पॅरलेलोग्राम सांगितलेलं ABCD. आता ABCD पॅरलेलोग्राम असताना काय सांगितलेलं अजून दुसरं की एक सर्कमस्क्राइब्स करते एक सर्कल. सर्कमस्क्राइब म्हणजे काय? आता सगळ्या बाजूंना टच करणारं एक सर्कल आहे या पॅरलेलोग्राममध्ये आणि सेंटर त्याचं T आहे. EFGH काय आहेत त्याचे? तर टच पॉईंट्स आहेत. अजून काय दिलेलं आपल्याला? AE चं माप दिलेलं आहे 4.5, EB चं माप दिलेलं आहे 5.5. बघ कुठे आहे ते? AE 4.5 आणि EB चं किती दिलेलं आहे? 5.5. विचारले कोणाचं माप? AD चं. आता एक साधी गोष्ट इथे एक गोष्ट अशी द्या तुमच्या की म्हणजे पॅरलेलोग्राम असताना सर्कल सगळ्या बाजूंना टच करू शकत नाही. हा रोम्बस असायला पाहिजे तरच हे शक्य आहे. याचा अर्थ AB आणि AD चं माप सारखं आहे असं तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तुम्ही आता कसं सिद्ध करता बघा. इथे काय माहिती आपल्याला? प्रॉपर्टी आपल्याला काय वापरायची बघा. पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी वापरायची ऑपोजिट साइड इक्वल असतात. AB आणि DC चं माप सारखं आहे. कुठलं माप काय येणार आहे माहित नाही. DG चं माप आपण थोड्या वेळासाठी X आहे असं गृहीत धरू आणि GC चं माप जे आहे ते Y आहे असं गृहीत धरू. आता अजून एक गोष्ट असते ती म्हणजे काय असतं बघा. याचा जो मोठा पार्ट आहे तो इकडे, मोठा पार्ट इकडे असं क्रॉस होतो. त्याच्यामध्ये 5.5 इथे 5.5 येणार आहे, इथे 4.5 येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट वापरायची आपल्याला ती म्हणजे टँजंट सेगमेंट. आता इथं AE आणि AH हे दोन टँजंट आहेत, एकाच पॉईंटमधून निघाले टँजंट सेगमेंट. मग जर याचं 4.5 असेल त्याचं पण माप किती असतं? 4.5 म्हणजे AH चं माप मिळालं तुम्हाला 4.5. DG चं माप तुम्ही पकडलं X, मग DH चं माप किती असणार आहे? X असणार आहे. GC चं माप Y आहे. CF चं माप किती असणार आहे? मग Y असणार आहे. आणि BE चं माप आणि BF चं माप सारखं असणार आहे म्हणजे 5.5.
बघा आता काय काय मिळतं तुम्हाला. या दोघांची बेरीज आपल्याला पाहिजे, याचा अर्थ एक्सची किंमत आपल्याला कुठेतरी शोधायची. 4.5 प्लस एक्स म्हणजे एडीची किंमत आहे. सोबत 5.5 आणि वाय या दोन गोष्टी इक्वल असतील, त्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन तयार होईल. आता वरच्या बाजूला या दोघांची किंमत आहे, या दोघांची बेरीज केली तर आपल्याला एक्स अधिक वाय म्हणजे डीसीची किंमत मिळणार आहे. डीसीची किंमत ए बीच्या बरोबर आहे, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर तुम्हाला किंमत मिळेल. इकडच्या बाजूला हे दोन इक्वेशन ऍड केल्यानंतर अजून एक किंमत मिळेल एक्स वजा वायची किंवा एक्स अधिक वायची. त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचं. बघा काय काय मिळतात इथे. आपण आधी एक एक गोष्ट लिहून घेऊया इथे. काय काय दिले आपल्याला. ए इज इक्वल टू 4.5, ई बी इज इक्वल टू 5.5. देअरफॉर ए बी इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 4.5 प्लस 5.5. का बरं. ए ई आणि बी तीन बिंदू एका रेषेवर आहे. बेरीज करा किती येते ती 10. ए बीची किंमत आली 10. देअरफॉर डी सी इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला 10. का बरं. ऑपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. लेट एक एक पार्ट जो आहे तो घेऊया खालचा. dg is equal to x and gc is equal to y. Therefore x plus y is equal to किती मिळते तुम्हाला 10. का बरं x plus y. x plus y म्हणजे काय आता तर dg अधिक gc. वाटलंच तर इथे याला लिहायचं असेल तिथे लिहू शकतो. dg plus gc is equal to 10. कशामुळे तर d g आणि c एका रेषेवरती बिंदू म्हणून x plus y बरोबर 10 असं एक इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता हे इक्वेशन नंबर 1 आहे आपलं समजा. आता दुसऱ्या बाजूला काय काय होतं बघायचं त्याला. 9 काय मिळतं आपल्याला. सेगमेंट एडी किंवा एडी इज इक्वल टू डायरेक्ट जरी लिहिलं तरी एडी इज इक्वल टू बीसी. का बरं. अपोजिट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. बाय टेंजेंट सेगमेंट theorem. काय काय प्रॉपर्टीज आहेत आपल्याला त्या जरा लिहूया. AE इज इक्वल टू AH इज इक्वल टू 4.5. जे माप आहेत ते पण लगेच लिहून घेऊया. BE इज इक्वल टू BF मिळणार आहे आपल्याला. BE इज इक्वल टू BF इज इक्वल टू 5.5. त्यानंतर DH आणि DG चं माप सारखं असणार आहे. DH इज इक्वल टू DG इज इक्वल टू X. त्याच्यानंतर GC किंवा CG आणि CF इज इक्वल टू Y. CG इज इक्वल टू CF इज इक्वल टू Y. आता बघा एक अजून एक AD बरोबर BC आहे. आता AD बरोबर BC ची जी किंमत आहे की याच्यामध्ये किंमत ठेवूया आपण. AD इज इक्वल टू BC. AD ची किंमत काय आहे AH प्लस HD. AH प्लस HD इज इक्वल टू BD ची किंमत काय BF प्लस FC. कशामुळे AHD आणि BFC एक रेषीय बिंदू आहेत म्हणून. AH ची किंमत किती आली तुमच्याकडे 4.5 प्लस HD ची किंमत किती घेतली तुम्ही X इज इक्वल टू BF ची किंमत किती आहे 5.5 आणि FC ची किंमत किती घेतलेली आहे तर Y. आता आपल्याला किंमत कशाची काढायची इथे बघा. x ची किंमत काढली की आपलं उत्तर येणार. त्यामुळे आता एक इक्वेशन एकच आहे असंच ठेवूया. y ची किंमत आपल्याला रिप्लेस करायची आहे या इक्वेशन मध्ये. तर आता इथे काय मिळेल किंवा तुम्ही असं पण करू शकता. x हे मायनस वाय 5.5 इकडे गेले 4.5 x मायनस वाय इज इक्वल टू 1 असं इक्वेशन मिळेल तुम्हाला. हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस सॉल्व्ह करा. अजून थोडं मोठं होईल गणित फक्त. किंवा तुम्ही काय करू शकता मला तिथे y इज इक्वल टू काय मिळते तुम्हाला बघा. y इज इक्वल टू काय मिळते हे 5.5 इकडे येतील बरोबरच्या म्हणजे 4.5 अधिक x जशाल तसे वजा 5.5 म्हणजे y बरोबर काय इक्वेशन मिळेल तुम्हाला x आणि हे 4.5 वजा 5.5 म्हणजे वजा आहे. हे इक्वेशन 2. आता y ची जी किंमत आली त्याच्यात ठेवूया डायरेक्ट फ्रॉम 1 and 2. काय मिळतं आपल्याला x प्लस y x प्लस y ची किंमत किती आली x मायनस 1 इज इक्वल टू किती आहे तर 10. 2x minus y or 2x minus 1 is equal to 10. Therefore 2x is equal to किती मिळते 10 minus हे प्लस होतील बरोबरच्या पुढे गेल्यास 10 plus 1 म्हणजे 11. Therefore x is equal to किती मिळेल तुम्हाला 11/2 म्हणजे किती झाले 5.5. जरा चेक करा x कुठे उडत तुमची
बघा काय मिळतं तुम्हाला 5.5 5.5. आता वायची किंमत काय येईल बरं 4.5. का बरं या दोघांची बेरीज 10 आहे असं सांगितलं तुम्ही, म्हणजे इथं 4.5 आलं इथं 4.5 आलं, म्हणजे हा रोम्बस आहे. मग आता इथं काय मिळालं आपल्याला एडीची किंमत काढायची. देअरफॉर एडी इज इक्वल टू एडीची किंमत कशी मिळेल आपल्याला AH अधिक HD. ज्या किमती आहेत त्या किमती ठेवूया इथे फक्त 4.5 आणि 5.5 विच इज इक्वल टू 10 युनिट. 6 क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. इन फिगर सर्कल विथ सेंटर M टचेस दी सर्कल विथ सेंटर N ॲट पॉईंट T. हे दोन सर्कल आहेत, N सेंटर असलेले आणि M सर्कल असलेले एकमेकांना टच करतात T मध्ये. रेडियस RM टचेस दी स्मॉलर सर्कल ॲट S. रेडियस RM या स्मॉलर सर्कलला S मध्ये टच करते. रेडिया ऑफ द सर्कल आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर. फाइंड द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, हेन्स फाइंड द रेशो MS इज टू SR. आणि हे उत्तर आपल्याला काढायचे. बघा एक एक गोष्टी काय काय विचारलेलं आपल्याला. MTचं माप विचारलेलं आपल्याला. MT काय असेल ते, MN काय असेल असे विचारलेले, आणि NSM अँगलचं माप विचारलेले. आता याच्यामध्ये काय काय माहिती आपल्याला बघा. जर टचिंग सर्कल्स असतील एकमेकांना आणि इंटरनली टच करत असतील किंवा एक्सटर्नली टच करत असतील, दोन्ही कंडिशनमध्ये दोन्ही सर्कलचे सेंटर आणि टच पॉईंट हे एका रेषेवरती असतात. म्हणजे काय मिळते की तुम्हाला TN आणि M हे एका रेषेवरचे बिंदू मिळतील. आता T कुठं पॉईंट येतो तर बाहेरच्या सर्कलवरती पॉईंट, मोठ्या सर्कलवरती. म्हणजे MT काय होईल मोठ्या सर्कलसाठी रेडियस, मोठ्या सर्कलची रेडियस किती दिलेली तुम्हाला 9 सेंटीमीटर, म्हणजे MTचं माप मिळालं तुम्हाला 9. MNचं माप विचारले. दोन सेंटरमधलं डिस्टन्स किती असतात. सेंटर सर्कल जर इंटरनल टच करत असतील तर सबट्रॅक्शन करायचं. 9 - 2.5 जे काही उत्तर येईल तुमचं NM ची किंमत असेल. अँगल NSM विचारलाय. NSMचं माप किती असेल आता, तर N मधून S जोडलं तुम्ही तर काय मिळतं, हा टँजंट थेरमनुसार इथं अँगल तुम्हाला मिळतो तो 90 डिग्रीचा. म्हणजे खालचे 3 प्रश्नाचे उत्तर झाले. पुन्हा विचारलं MS इज टू SR. MS इज टू SR असं विचारलेलं. याचा अर्थ तुम्हाला किमती काढाव्या लागतील. MS ची किंमत तुम्हाला काढता येईल का, काढता येते. NS किती आहे, तर छोट्या सर्कलची रेडियस आहे. NMचं मग तुम्ही काढलं त्याच्यावरून SM ची किंमत काढता येईल. SM ची किंमत आली की RS ची किंमत तुम्हाला काढता येईल. म्हणजे हा रेशो पण तुम्हाला काढता येईल. त्याच्यानंतर एक एक गोष्ट बघूया आपण इथे काय काय बघ. हिअर सर्कल्स विथ सेंटर M and N touches internally at point T. आता therefore M dash N dash T, M N T हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती असतील. आता आपल्याला काय विचारलेलं पहिल्यांदा MT. नाव MT काय असणार आहे, MT is radius of bigger circle. Therefore MT is equal to किती मिळतं तुम्हाला, किती आहे बिगर सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर. म्हणजे एक प्रश्न झाला. MN is equal to नाव MN is equal to काय असतं बघा. MN is equal to MT minus NT. MT minus NT का बरं, इंटरनली टच करतात सर्कल्स म्हणून. MT ची किंमत किती आली तुमच्याकडे, MT म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस किती येते 9 मायनस छोट्या सर्कलची रेडियस किती आहे 2.5. वजाबाकी करून बघा किती देते 6.5 सेंटीमीटर. MN ची किंमत पण मिळाली आपल्याला. आता बघा इथे रिझन द्यायचं असेल तर लिहून टाका लगेच. इंटरनली टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग सर्कल्स. आता काय राहिलं तर अँगल NSM. नाव MR touches smaller circle at S. Therefore MS किंवा MR पूर्ण MS is tangent. MS tangent असेल तर tangent theorem आपल्याला वापरत होते. Therefore by tangent theorem, by tangent theorem काय मिळतं आपल्याला tangent theorem नुसार, तर अँगल NSM चं माप मिळते.
अँगल NSM 90 डिग्रीचा. का बरं? टँजंट थेरमनुसार हा परपेंडिक्युलर असतो म्हणून अँगल NSMचं माप किती झालं 90 डिग्रीचं. खालचे तिन्ही प्रश्न उत्तर झाले. आता MS is to SR काढायचं. त्याच्यासाठी आपल्याला SM ची किंमत पाहिजे. इंटरअँगल NSM angle S is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, काय सांगतं Pythagoras theorem? Hypotenuse square NM square is equal to NS square plus SM square. तर चेक करा, NM ची किंमत आपण काढली, NM किंवा NM 6.5 स्क्वेअर. NS ची किंमत आपल्याला दिलेली, NT आणि NS सारखं आहे का बरं? रेडियस आहेत म्हणून, म्हणजे 2.5. SM ची किंमत आपल्याला काढायची, SM किंवा MS कसं येईल. Therefore is equal to 6.5 स्क्वेअर. बघ कसं स्क्वेअर करायचा? 5चा स्क्वेअर 25, दशांशानंतर एक अंक असेल तर स्क्वेअर केल्यावर 2 नंतर दशांश येईल. आता 6 गुणिले 7 42, 42.25 वजा 25चा स्क्वेअर 625 असते. 2.5 चा किती? 6.25. वजाबाकी करा दोघांची किती येते बघा. 25 कॅन्सल झाले, 42 वजा 6 म्हणजे 36. SM स्क्वेअर किती आलं? 36. Therefore SM इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला? 6 सेंटीमीटर. आता काढायचं काय आपल्याला? SR काढायचं. 9 MR इज इक्वल टू काय मिळते? MS किंवा SM अधिक SR. का बरं? हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती आहेत म्हणून. MR ची किंमत किती आहे आपल्याकडे? MR म्हणजे मोठ्या सर्कलचे रेडियस म्हणजे 9 इज इक्वल टू MS ची किंमत आपण आता काढली 6 अधिक SR. Therefore SR इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? 9 minus 6 प्लस 6 minus 6 होतील, म्हणजे किती आलं? 3 सेंटीमीटर. काय विचारलं आपल्याला? MS is to SR विचारलं. Therefore MS upon SR इज इक्वल टू MS ची किंमत किती आहे? MS ची किंमत आपण घेतली किती आली बघा. MS इज इक्वल टू 6. हे 6 भागिले SR ची किंमत किती काढली आपण आता? 3. म्हणजे किती? 3 2 6 3 3. Therefore MS is to SR इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? 2:1. 2:1.